संजोग वागेरे पाटील नरेंद्र मोदींच्याकडे जातील का नाही हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला खात्री आहे की संजोग वागेरे पाटलांनी आतापर्यंत जे राजकारण केलेलं आहे किंवा त्यांच्या आतापर्यंत जो त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे संजोग वागेरे पाटील अशा पद्धतीनं भूमिका घेतील याच्याबद्दल आमच्या मनात बिलकुल शंका नाही. काय म्हणाला हे पहा, आता कसं आहे सध्याचं राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या राजकारणामध्ये कोण काय करते याच्या क्रिकेटमध्ये न जाता कुठल्या विषयांसाठी आणि कुठल्या मुद्द्यांवर ही लढाई सुरू आहे हे अतिशय महत्वाचं. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी वगैरे अशी काय भानगड नाही. ही लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे. लोकशाहीच्या बाजूनी आज संजोग वागेरे पाटील उभे आहेत आणि अशा लढाई करणाऱ्या माणसाच्या बरोबर आपण असणं हे आमची इंडिया आघाडीची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं हे मनामध्ये बिलकुल शंका आणू नका तुम्ही. आणि जर काय तसं झालं तर बघू आम्ही काय करायचं. नाही याच्यामध्ये माझं असं मत आहे की मागच्या 10 वर्षापासून 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने चालतंय त्याला आम्ही विरोध करतोय. 2019 मध्ये देखील हे सरकार जावं अशा प्रकारची भूमिका घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार केला. आता देखील आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांचा प्रचार करतोय, प्रामाणिकपणे करतोय. याचा उद्देश आमचा तो आहे की महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि या ठिकाणी भारतीय संविधान आणि लोकशाही वाचावी या उद्देशाने आम्ही महाविकास आघाडीला मदत करतोय. आणि ती मदत करत असताना संजोग वागेरे पाटील पूर्वी कुठल्या पक्षात होते, आता कुठला पक्षात प्रवेश केलाय, तिकीट मिळाले, ते महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि आमचा विश्वास आहे ते जाणार नाही. माझी त्यांना विनंती आहे वागेरे पाटील की तुम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर कदापि तुम्ही भाजपात जाणार नाही अशा प्रकारची खात्री आम्हाला आणि सगळ्या पत्रकारांनी दिलीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे तुमच्या. दुसरा मुद्दा की जर तसं जर घडलं दुर्दैवाने तर त्यांच्या दारात आम्ही आंदोलन जाऊन करू असा इशारा या ठिकाणी मी त्यांना देतो. मोदीची सत्ता जी येणार नाही तर काय विषयच राहणार. मोदीकडे जाण्याचा विषय सत्ताच येणार नाहीये, त्यांची विषयच नाही. पण याच्यामध्ये वागेरे पाटलांचं एक मतदार म्हणून मला पण आश्वासन ते पाहिजे की जाणार नाही म्हणून पाहिजे. हे बघा, आमच्या मित्रांनी प्रश्न विचारलाय त्याला उत्तर मानवजींनी आणि भाकर साहेबांनी दिलंय. साहेबांनी माझ्याकडे वचन मागितलंय. आता हे वचन आपण पहिल्यांदाच देतो की ज्यावेळेस आपण एखाद्या कुठल्या भूमिका आपण जी घेतो त्या भूमिकेला आपण त्या ठिकाणी सामोरं जातो. तर ही भूमिका जी घेतलेली आहे त्या भूमिकेशी मी ठाम आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मारुतराव तुम्ही जे म्हणताय तर ही भूमिका कधीच बदलणार नाही आणि केव्हाही म्हणजे कसलंही काम असू द्या आणि ते सांगणार की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आदरणीय उद्धव साहेबांनाही मी त्या पद्धतीनं शब्द दिलेला आहे आणि आपल्यालाही आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो की कधीही भूमिका बदलणार नाही आणि मी माझ्या भूमिकेशी ठाम राहील आणि या बाबतीमध्ये तुम्ही पुढील काळामध्ये बघणार तुम्ही त्या ठिकाणी आहे. आता राहिला प्रश्न की बाबा तुमचे मध्ये एकमत नाही किंवा तुमचे पक्षातील बाकीची लोक तिकडे जातात. आता माझ्या पत्रकार मित्राला मी एवढंच सांगेल की आता 2 दिवसापूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीनाताई दरड भारतीय म्हणजे जनता पक्षाच्या त्या नगरसेविका आहेत. त्यानंतर त्यांच्याकडनं एक फोरम चालवला जातो. त्या फोरमच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जवळपास त्यांच्या फोरममध्ये जे जवळपास 2 ते 2.5 लाख प्रॉपर्टी ज्यांच्यावरती आज टांगती तलवार आहे हे सगळे मेंबर्स त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांनी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली परवा दिवशी शिवसेना भवनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे
जे ट्रान्सपोर्टचे जे शेअर अध्यक्ष आहेत पनवेलचे, त्यांनी देखील उद्धव साहेबांच्या नेतृत्व मान्य करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि तुम्ही जे म्हणताय ते ही तुमच्याकडे बहुतेक चुकीची माहिती आलेली असेल. आणि मला असं वाटतं की ज्या भूमिका एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या नेत्याने घेतलेली आहे ती भूमिका तो माणूस त्यावेळेस घेतो तर नक्कीच तो पक्षाबरोबर राहतो असं मला वाटतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच महाविकास आघाडी ही मजबूत ताकदीनं त्या ठिकाणी लढलेली आपल्याला दिसेल.